अभ्यास नाही ना. पण तरी काय त्यांनी कामं केलेत केली. गाडगे साहेब? नाही आपण गाव कारभारात नसतोच ना, कुठे असं बसायचं कोपऱ्यात, त्यामुळे आपल्याला सगळं कळत नाही. पण तुम्हाला दिसत तर असतील कामं काय चाललेत नाही गावात. गावात काय होतं? जयकुमार गोरेंनी काय कामं केली? हेही काय केलं, हेही काय केलं, आपण ते काय तसं विचार करत नाही, कोणाला बघत नाही, देखत नाही काय. तर राज्याची परिस्थिती पाहता सरकारची काय काम आहेत तुम्हाला फायदा होतोय का त्याचा? आपल्याला एक रुपयाचा फायदा नाही झाला. आता मोदींचे पैसे येत आहेत किंवा हा ती पैसे येतात. किती येत आहेत तरी? 2,000 रुपये. अजून दुसऱ्या काय स्कीम्स असणार काढले साहेब आहेत रिंगणात? आमच्याकडे सध्या बरं का कसं आहे, आमचा राष्ट्रवादीचा आमचा अजित पवार होता, त्यांनी आमचा विकास केलेला होता. अजित पवार आता पण महायुती सोबत आहेत. मग असं देत की हे असंच चाललंय यार, उद्या आज जिथं तर उद्या तिथं, उद्या इकडं आमदाराला 4 आमदार कमी पडले की तिकडलं उचलून इकडे घेतील. कोणाचं सरकार येते त्याची गॅरंटी नाही. जयकुमार गोरे पण 15 वर्ष आमदार आहेत. ते आहेत तिकडं, आमच्या इकडे नाही समाज. मानखटावचे आमदार आहेत ते. हो असू देत की, पण आमच्या भागात त्यांचा विकास नाही. बर आता त्यांनी 21 गावांच्या राज्यपालांकडे आहे प्रस्ताव, तुम्हाला 21 गावांना पाणी द्यायचं. किती गेले ते प्रस्तावन, किती उपोषण झाले की या. तर ते म्हणतात की आमचं 21 गावांना पाणी दिल्याशिवाय पुढची निवडणूक लढणार नाही. आता पुढचा प्रश्न आहे आता सांगा. तर आता गाडगे साहेबांची कामं सांगा काय असतील, काय होती? हे साहेब तर आमच्यातच होते आणि कशांची त्यांची कामं गायत्री करते ते त्यांची कामं होत नाही. गाडगे साहेबांनी काय कामं केली तुमच्या गावात? कामं काय केली नाही त्यांनी, हे पक्षात होते त्यावेळेला का चाललं होतं आपलं, हे मोठी माणसं पहिले यायचेच नाही, अजितदादा हे कामं करणार हे आपलं नुसतं काय गावामध्ये विकास काय व्हावा काय वाटतं? आता विकास आमच्या गावात सगळा झालेला आहे, फक्त पाणी नाही आमच्या म्हणजे भागात. पाण्याचा प्रश्न कोण सोडवल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला तसं काहीच वाटत नाही, कारण हे राजकारण कसं झालंय सगळं पैशावर झालंय. तुम्ही म्हणताय अजितदादाने विकास केला, मग पाणी का ते देऊ शकले नाही तुम्हाला एवढं वर्ष? ठीक आहे. ते सरकारमध्ये येऊ दे, मग सरकारमध्येच आहेत ते. आहेत मग देईल की पाणी, जर आलंच तिथं देईल पाणी. सरकार आता आलं जयकुमार गोरे शेखर गोरे एक झालेत, काय फरक पडेल? काय फरक पडेल की, पण मान तालुक्यात येणार इकडे जरी कमी पडलं तरी तिकडे वाढणार नाही. खटाव आणि मानमध्ये तर काय चित्र असेल खटाव तालुक्यात? खटाव तालुक्यात कुणाला मताधिक्य जास्त असेल? आता ढवळाढवळ झालेले, तसं काय गॅरंटी सांगता येत नाही. कोण कोणीकडे मत दिलं, कोण काय करेल, कोण पैसे वाटते, कोण काय करते, माणसाची मन कोणीकडे करते काय सांगता येत. तुम्हाला असं वाटतंय का मान खटावचं राजकारण पैशावच आहे? सगळीकडे झालंय ते, मान खटावचं कसं आणलंय. बहीण योजनेचा काय फायदा झालाय का तुम्हाला? फायदा झालाय पण महागाई भरपूर झाली ना, फायदा होऊन काय करणार. तर सरकारकडे काय अपेक्षा कराल तुम्ही? सरकारनं काय योजना राबवल्या पाहिजे सरकारने आणि काय महागाई कमी केली पाहिजे, बाकी काही नाही. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा काय फायदा होतोय का? होतोय की, झालंच ना सगळ्यांनी. किती पैसे येत आहेत काय? 7,500 मिळाले प्रत्येकाला. बर मग तुम्ही सरकारच्या कामावर खुश आहात का? आहे. सरकारकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? आता आमदार विधानसभेची निवडणूक लागली, सरकार कुणाचं यावं काय वाटतं? आता चालू आहे त्यांचंच यावं. बर असं लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणी दिलेत काय वाटते तुम्हाला? कोणी दिलेत म्हणजे? म्हणजे कुणाकडून मिळाले तुम्हाला? मोदी ना, मुख्यमंत्र्याकडून मिळाल्या. मुख्यमंत्र्यांकडूनच ना. बर. मग महागाईचा तुम्ही विषय मांडला, काय महागाई स्थिती काय नक्की आणि काय फरक व्हावा? स्वस्ताई झालीच पाहिजे ना, महागाई काय कमी आहे का? महागाई तेलाचे भरपूर दर झाली. वाढलेत. तेलाचे लाडकी दर वाढले, योजना सुरू डिझेलचे झाली, वाढले, बाकी ट्रॅक्टरचे सगळं वाढले. महाग